आपल्याला धूपबत्ती बनवायची आहे, त्याच्यासाठी ह्या पाकळ्या आहेत सुकवलेल्या आणि त्याच्यानंतर सुकं शेण आहे, दगडाने बारीक करून घेतले आणि खराब चाळणीने चाळून घेतलं आहे. त्याच्यानंतर हे मसाला, अगरबत्तीचा मसाला आहे थोडासा काढून घेतलेला. हे धूप आहे, कापूर आहे आणि हे थोडेसे लवंग आहेत, दालचिनी आणि बादियांना. हे सर्व आता मिक्सरला लावून घ्यायचं. आता हे सगळं मिक्सरला लावून घेतलं. याच्यामध्ये चंदन पावडर टाकायची आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स झालं की मग नंतर तूप टाकायचं आणि धूपबत्ती बनवायची. आता ह्याच्यामध्ये कोको पावडर घालून घेऊया, म्हणजे शेणाबरोबर कोको पावडर पण असली म्हणजे मध्येच विझणार नाही ती धूपबत्ती आपली. कोको पावडर मिक्स करून घेऊया. ते बघा, हे तूप टाकून घ्यायचं आणि मिक्स करायचं आणि मग अशा करायच्या या. आता हे झाकण आहे बाटलीचं, त्याच्यामध्ये आपण प्लास्टिक टाकायचं असं आणि हे भरायचं त्याच्यामध्ये सगळं मटेरियल आणि असं दाबून घ्यायचं. दाबलं की थोडंसं सगळं पेनाने किंवा काही जाड वस्तूने असं आतमध्ये खड्डा करायचा जरा. अशी ठेवते आणि त्याच्यामध्ये कापूर घालायचा की मस्त जळत राहील. ह्या अशा आपण काही पाहिजे तशा बनवू शकतो, वेगवेगळ्या आकाराच्या धूपबत्त्या मस्त झाल्यात. झाली धूपबत्ती तयार झाली.